आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। केतकीपाडा दहिसर पूर्व मुंबई येथे दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी शंकर डोंगरी या ठिकाणची बोरवेल बंद पडली होती। त्यामुळे मागील 2 महिन्यापासून 115 घरांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता। दरम्यान यावेळी मुंबई महानगरपालिकेने 15 ते 20% पाणी कपात केली होती। येथील उंच डोंगरवस्ती भागात राहणाऱ्या रहिवाशांना 150 शिड्याखाली उतरून पाणी आणावे लागत होते। खाली ज्यांचेकडे पिण्याच्या पाण्याचे खासगी नळ होते ते लोक कोणी पाणी देत नव्हते। यावेळी खालून डोंगरावर लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना डोक्यावर पाणी नेताना खूप त्रास होत होता। तेव्हा पत्रकार राहुल जाधव आणि मी विकास वाठुडे मागाठाणे विधानसभा महामंत्री माननीय सागरभाऊ पवार यांच्याकडे हा विषय घेऊन गेलो असता ते मला म्हणाले की खासदार माननीय पियुषजी गोयल आणि नगरसेवक यांच्या नावाने एक पत्र द्या। यावेळी आम्ही 2 पत्र बनविले। खासदार आणि नगरसेवक माननीय प्रकाशभाऊ दरेकर यांना दिले। दरम्यान सर्व प्रयत्नानंतर दिनांक 29 मे 2026 रोजी आम्हा गावकऱ्यांना एक नवीन बोरवेल, पाण्याची टाकी व पाईपलाईन मंजूर करून मिळाली आहे। उत्तर मुंबईचे खासदार माननीय पियुषजी गोयल, आमदार तथा विधान परिषद गटनेते माननीय प्रवीणभाऊ दरेकर, प्रभाग समिती अध्यक्ष तथा नगरसेवक माननीय प्रकाशभाऊ दरेकर यांच्या निधीतून शंकर मंदिर टेकडी आदिवासी विभाग केतकीपाडा येथे बोरवेल, पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात आले आहे। सदरचे काम महामंत्री श्री सागरभाऊ पवार, वार्ड क्रमांक 3 च्या अध्यक्षा सौ हसीना शेख, पत्रकार विकास वाठुडे यांच्या अथक प्रयत्नामुळे साकार झाले आहे। त्यामुळे येथील ज्येष्ठ नागरिक, तरुण युवक, महिला भगिनी व किशोरवयीन बालकांकडून वरील सर्व मान्यवरांचे अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। MM न्यूज अर्थात माय माऊली न्यूज चॅनलसाठी विकास वाठुडे, तालुका प्रतिनिधी, बोरिवली, मुंबई। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।